वसई विरार महापालिका ही कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती पूर्ण यंत्रणेसह सज्ज झालेली आहे आणि मी आता विरार पूर्वेच्या महापालिकेच्या जीवदानी रुग्णालयामध्ये उभा आहे। याच रुग्णालयाच्या 3ऱ्या मजल्यावरती या ठिकाणी कोरोनाचे पेशंट रुग्णांसाठी या ठिकाणी बेड सज्ज ठेवण्यात आलेले आहेत। पूर्ण बेडच्या ठिकाणी या ठिकाणी व्हेंटिलेटर असेल, ऑक्सिजन असेल, हे सर्व या हॉस्पिटलमध्ये तयार ठेवण्यात आलेले आहे। ज्याप्रमाणे जीवदानी हॉस्पिटलमध्ये 25 बेड ठेवलेत, त्याचप्रमाणे वसईच्या फादरवाडी या ठिकाणी सुद्धा 50 बेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे। कोरोनाच्या ज्या काही तपासण्या असतील, ज्या काही मास्क असेल किंवा रेमडेसिवीर इंजेक्शन असेल, हे सर्व परिस्थितीनुसार वसई विरार महापालिका ही सज्ज झालेली आहे। माझ्यासोबत या ठिकाणच्या डॉक्टर आहेत। काय सांगाल मॅडम की कशा पद्धतीने तयारी आहे? कोरोनासाठी आता आपल्या हॉस्पिटलमध्ये 25 बेडची सुविधा केलेली आहे। त्यातील 15 बेड ऑक्सिजन बेड आहेत आणि बाकीचे नॉर्मल बेड आहेत आणि व्हेंटिलेटरची सुविधा सुद्धा पेशंटसाठी आहे आणि जे हवे ते औषधं सगळे अवेलेबल आहेत। आता काय पेशंट वाढते, पेशंट वगैरे वाढतायत किंवा कशी काय परिस्थिती आहे पेशंटची? सर्दी खोकला तापचे तर पेशंट आहेतच, त्याच्यामधून आम्ही पेशंट वगैरे स्कॅन करत आहेत। कोरोनाची कोणामध्ये लक्षणं वगैरे आहेत का तशी टेस्टिंग सुद्धा बाकीच्या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये आपल्या चालू आहेत। सध्या किती पेशंट आहेत आपल्याकडे? सध्या आपल्याकडे एकच पेशंट ऍडमिट आहे, बाकी तर कोणता पेशंट अजून आलेला नाही। नागरिकांना काय आव्हान करत? नागरिकांना एवढंच सांगू की गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं आणि हवे तिकडे मास्क वापरावे जर गर्दीच्या ठिकाणी जात असेल ट्रॅव्हलिंग वगैरे करताना। आणि बाकी सर्दी खोकला ताप वगैरे कोणाला घरी वगैरे असेल तर त्यांनी काळजी घ्यावी तितकी। निश्चितच महापालिकेचा आरोग्य विभाग कोरोनाला रोखण्यासाठी तयार झालेला आहे, मात्र नागरिकांनी सुद्धा आता आपली काळजी घेणं तेवढीच गरजेची आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार।